महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे नाव अनेकांना फक्त गोदामं, कारखाने आणि गर्दीचं शहर म्हणून माहीत आहे. पण या शहराच्या बाहेर मुंबई नाशिक महामार्गालगत असे काही रस्ते आहेत जे रात्री पूर्णपणे ओस पडतात. दिवसा वाहनांनी गजबजलेले हे रस्ते मध्यरात्री मात्र वेगळाच चेहरा दाखवतात. अंधार, शांतता आणि अनामिक भीतीने भरलेला. भिवंडीपासून पुढे जाणारा खारबाव वाडा मार्ग जो कोकण आणि पालघरच्या दिशेने जातो, रात्री फारच कमी लोक वापरतात. स्थानिक लोक या रस्त्यावरून उशिरा जाणं टाळतात, कारण इथे अपघात, अचानक गायब होणारी वाहने आणि दिसूनही न दिसणाऱ्या गोष्टींबद्दल अनेक अफवा पसरलेल्या आहेत. सरकारी कागदांमध्ये या गोष्टींना अपघात म्हटलं जातं, पण स्थानिकांच्या मते सत्य वेगळंच आहे. याच भिवंडीत काही वर्षापूर्वी आशिष नावाचा तरुण नोकरीसाठी राहत होता. मूळचा कोकणातल्या एका लहानशा गावातला. गाव, माणसं, सण, देवदेवता सगळं मागे टाकून तो पोटासाठी इथे आला होता. खाजगी कंपनीत नोकरी, लांबचा प्रवास आणि सुट्टी मिळण्याची अनिश्चितता हेच त्याचं रोजचं आयुष्य बनलं होतं. 8-9 महिने गावाकडे न जाता गेले होते. मनातली ओढ वाढत चालली होती आणि ज्या दिवशी त्याला अचानक 3 दिवसांची सुट्टी मिळाली, त्या दिवशी त्याला अजिबात कल्पना नव्हती की भिवंडीच्या त्या रात्रीपासून सुरू झालेला प्रवास त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होता. ही कथा आहे त्या एका रात्रीची, जिथे रस्ता खरा होता, बस सरकारी होती, पण प्रवास कदाचित या जगाचा नव्हता. चला तर ही कथा त्याच्या शब्दातून ऐकूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष आहे आणि मी कोकणचा रहिवासी आहे. काही वर्षापूर्वी नोकरीसाठी मी माझ्या गावातून मुंबई शहरात आलो होतो. त्या काळात मी भिवंडीतल्या एका खाजगी कंपनीत काम करत होतो. ज्या ठिकाणी मी भाड्याने राहत होतो तिथून माझं ऑफिस खूप लांब होतं, पण त्या नोकरीत मला चांगलाच पगार मिळत असल्यामुळे ती नोकरी सोडण्याचा प्रश्नच नव्हता. आजकाल चांगली नोकरी मिळणं किती कठीण आहे हे तुम्हालाही माहीत आहे. तिथे सगळं काही ठीक होतं, फक्त एकच अडचण होती. नवीन कर्मचाऱ्यांना सहज सुट्ट्या मिळत नव्हत्या. कुणाला सुट्टी हवी असेल तर किमान 1 महिना आधी कंपनीला कळवावं लागायचं. एखादी आपत्कालीन सुट्टी किंवा मेडिकल लीव्ह घेतली तरी कंपनीकडे माणूस येऊन तपासणी केली जायची. अशा परिस्थितीत खोटं कारण सांगून सुट्टी घेणं म्हणजे नोकरी गमावण्यासारखं होतं. खरं सांगायचं तर यात कंपनीचीही काहीच चूक नव्हती. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर सगळ्या सुविधा देत होती, पगारही चांगला होता आणि कर्मचाऱ्यांची पूर्ण काळजी घेतली जायची. त्यामुळे कुणालाही ती नोकरी सोडावीशी वाटत नव्हती. पण माझी अडचण वेगळी होती. मी लहानपणापासून गावातच वाढलो होतो, त्यामुळे मला गावात जाणं, तिथे राहणं फार आवडायचं. माझे सगळे मित्र, नातेवाईक सगळे गावातच होते. एक दिवस मी गावाला जाण्यासाठी 5 दिवसांच्या सुट्टीसाठी अर्ज केला. माझ्या गावात देविका हा सण असतो, ज्यामध्ये ग्रामदेवतेची पूजा केली जाते. शिवाय नोकरी लागल्यानंतर तब्बल 8 महिन्यांपासून मी एकदाही गावाला गेलो नव्हतो. नवीन असल्यामुळे सुट्ट्या मिळत नव्हत्या. मनात ही भीतीही होती की कुठे नोकरीवरून काढून टाकतील की काय. त्याच सुमारे दिवाळीचा सण आला, पण कंपनीने माझी सुट्टी रद्द केली. माझ्याऐवजी जे जुने कर्मचारी होते, अनेक वर्षापासून काम करत होते, त्यांना सुट्टी देण्यात आली. हे पाहून मी खूप निराश झालो. इतके महिने प्रामाणिकपणे काम करूनही मला सुट्टी मिळत नव्हती. एक क्षण असा आला की मी नोकरी सोडण्याचाही विचार करू लागलो. दिवाळीनंतर अचानक मला सांगण्यात आलं की मला 3 दिवसांची सुट्टी मंजूर झाली आहे. हे ऐकून मी चकितच झालो, कारण त्यावेळी मला सुट्टीची काहीच गरज नव्हती. गावचा सण केव्हा संपलेला होता. आता काय करायचं हेच मला समजत नव्हतं. पण मग विचार केला, आता सुट्टी मिळालीच आहे तर गावाला जाऊन यावं. पुढे पुन्हा कधी सुट्टी मिळेल काही सांगता येत नाही. या कंपनीत असंच चालतं, आपल्याला हवा तेव्हा सुट्टी मिळेलच असं विचार करून चालत नाही. नवीन असाल तर थोडं ॲडजस्ट करावंच लागतं. काही वर्षानंतर सगळं आपोआप ठीक होतं.
मलाही ती नोकरी सोडायची नव्हती, म्हणून ठरवलं की सुट्टीवर जावंच. ऑफिसमधून सुटल्यावर मी थेट भाड्याच्या खोलीकडे न जाता रेल्वे स्टेशनकडे निघालो. तिथे चौकशी केली असता कळलं की माझ्या गावाकडे जाणारी ट्रेन केव्हाच निघून गेली होती. पुढची ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी होती. मला शक्य तितक्या लवकर गावाला जायचं होतं, त्यामुळे तिथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. मी लगेच बस डेपोकडे गेलो. तिथे चौकशी केली, पण त्यावेळी गावाकडे जाणारी एकही बस नव्हती. बराच उशीर झाला होता आणि सगळ्या बसेस आधीच निघून गेल्या होत्या. आता मात्र मी खूपच निराश झालो. एवढ्या दिवसांनी सुट्टी मिळाली होती आणि आता गावाला जायचा एकही मार्ग उपलब्ध नव्हता. रात्रही खूप झाली होती. इकडे तिकडे भटकण्यापेक्षा आपल्या खोलीवर परत जाणंच योग्य वाटलं. दुसऱ्या दिवशी गावाला जाण्यातही काही अर्थ नव्हता, कारण पूर्ण दिवस प्रवासात गेला असता आणि गावात पोहोचल्यावर काही तासातच पुन्हा परत निघावं लागलं असतं. निराश मनाने मी डेपोतून बाहेर पडलो. तिथेच एका रिक्षाजवळ एक माणूस उभा राहून पिढी ओढत होता. मी त्याच्याजवळ गेलो आणि विचारलं, स्टेशनला चालाल का? त्याने मान हलवत हो म्हटलं. हातातली बिडी खाली फेकली आणि रिक्षात बसला. त्याच्या मागोमाग मीही रिक्षात जाऊन बसलो. रिक्षा सुरू करताना तो रिक्षावाला मला विचारू लागला, काय झालं? थोड्या वेळापूर्वी मी तुला इथून घाईघाईने डेपोत जाताना पाहिलं होतं आणि आता तू परत बाहेर आलास. मी थोडा निराश होत त्याला म्हणालो, काही नाही, मला 3 दिवसांची सुट्टी मिळाली आहे. खूप दिवसांनी गावाला जाणार होतो, पण इथे आलो तर कळलं की फार उशीर झाला आहे. आता ना ट्रेन आहे ना बस, त्यामुळे परत घरीच चाललो आहे. ते ऐकून रिक्षावाल्याने माझ्या गावाबद्दल विचारलं. मी त्याला माझ्या गावाचं नाव सांगितलं. तेव्हा तो थोडंसं हसत म्हणाला, इथून पुढे एक रस्ता आहे. त्या रस्त्याने रात्री 12:30च्या सुमारास एक सरकारी बस जाते. ती बस मिळाली तर तू आजच गावाला जाऊ शकतोस. तो पुढे म्हणाला, ती बस या डेपोची नाही, म्हणून ती इथे येत नाही. बाहेरच्या एका डेपोतून येते आणि इथून थेट पुढे निघून जाते. ती बस थेट तुझ्या गावात जात नाही, पण तुझ्या गावात जवळून मात्र जाते. जर ती बस पकडलीस तर तुझं काम होईल. त्याचं बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं. शेवटी मला आशेची एक किरण दिसली होती. एक मार्ग दिसू लागला होता. मी त्याला विचारलं, तुम्हाला या बसबद्दल कसं माहीत? त्यावर तो म्हणाला, मी दिवस रात्र याच भागात रिक्षा चालवतो, त्यामुळे सगळ्या गाड्यांची माहिती असते. मी तुला त्या रस्त्यापर्यंत सोडतो. थोडा वेळ थांबावं लागेल, पण तिथून ती बस नक्की मिळेल. मलाही कसंबसं गावाला जायचंच होतं, त्यामुळे मी क्षणाचाही विचार न करता त्याला होकार दिला. काहीच वेळात त्या रिक्षावाल्याने मला एक पूर्णपणे सुनसान रस्त्यावर उतरवलं आणि तिथेच उभं राहून बसची वाट पाहायला सांगितलं. त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्या सुनसान रस्त्यावर एकटाच बसची वाट पाहत उभा राहिलो. तेव्हा रात्रीचे जवळजवळ 12 वाजले होते. मी पूर्णपणे एकटाच होतो. किती वेळ थांबावं लागेल याची काहीच कल्पना नव्हती. वर सरकारी बस येईल की नाही काही सांगता येत नव्हतं. कोणाला विचारावं अशीही आसपास कोणीच माणसं नव्हती. हळूहळू वेळ जात होता. अर्धा तास मी तिथे एकटाच उभा होतो. एक गोष्ट मात्र मला खूप विचित्र वाटली. इतक्या वेळात त्या रस्त्यावरून एकही गाडी गेलेली नव्हती. मी विचार केला, इतकं थांबलोच आहे तर अजून थोडं थांबूया. जवळच असलेल्या एका दगडावर मी जाऊन बसलो. बसता बसता मला झोप येऊ लागली होती. वेळ निघून जात होता. 12चे 12:30 वाजले, मग 1 वाजला. वेळ कसा निघून गेला तेच कळलं नाही. तेव्हा मला थोडं विचित्र वाटू लागलं. कदाचित गावाला जाणं माझ्या नशिबातच नसेल, किंवा असंही असू शकतं की मी येण्याआधीच ती बस इथून निघून गेली असेल. मी खूपच निराश झालो. माझी बॅग उचलली आणि परत स्टेशनकडे जायला निघालो. तेवढ्यात मला दूरवर कुठेतरी एक प्रकाश माझ्या दिशेने येताना दिसला. मी नीट पाहिलं तर ती एक सरकारी बस होती. ती दिसताच मला खूप हायसं वाटलं. मी लगेच हात दाखवला आणि काही सेकंदातच ती बस माझ्यासमोर येऊन थांबली. खिडकीजवळ बसलेल्या कंडक्टरला मी माझ्या गावाचं नाव सांगितलं आणि विचारलं, ही बस माझ्या गावाकडे जाते का? त्या कंडक्टरने फक्त मान हलवून होकार दिला. त्याचं ते उत्तर ऐकून मी खूप खुश झालो. अखेर मला बस मिळाली होती. आता मी खरंच माझ्या गावाकडे निघालो होतो.
मी पटकन दरवाजा उघडून बसमध्ये चढलो. आत गेल्यावर पाहिलं तर पूर्ण बसमध्ये अंधार होता. मला वाटलं की माझ्या आत येताच ड्रायव्हर लाईट लावेल, पण ना ड्रायव्हरने लाईट लावली ना कंडक्टरने त्याला काही सांगितलं. मला वाटलं कदाचित दोघेही विसरले असतील. मी माझ्या मोबाईलची फ्लॅशलाईट सुरू केली आणि रिकामी सीट शोधत मागच्या बाजूला गेलो. आत बसलेले सगळे प्रवासी झोपलेले दिसत होते. सगळ्यांची मान खाली झुकलेली होती. मी शेवटच्या सीटपर्यंत पोहोचलो तेव्हा पाहिलं की एक बाई पोटावर झोपलेली होती. मी तिला उठवणारच होतो तेवढ्यात माझं लक्ष समोरच्या सीटवर गेलं. तिच्या शेजारील एक सीट रिकामी होती. मी तिथेच वर सामान ठेवलं आणि त्या रिकाम्या सीटवर बसलो. खूप वेळ झाला तरी कंडक्टर तिकिटासाठी मागे आला नाही. बसमधला अंधार खूप दाट होता. अंधारामुळे मला पुढचं काही स्पष्ट दिसत नव्हतं. मी बसून जवळजवळ 15 मिनिटं झाली होती, पण कंडक्टर अजूनही आपल्या जागेवरच बसलेला होता. बसमध्ये बसता बसता मला झोप येऊ लागली होती. मी एकटाच माझ्या सीटवर बसून डुलक्या घेत होतो. मला वाटलं जेव्हा कंडक्टर येईल तेव्हा येईल, म्हणून मी माझ्या जागेवर शांतपणे बसून राहिलो. त्यावेळी किती वाजले होते हे मला आठवतही नव्हतं. आजूबाजूला सगळीकडे खूप शांतता होती. कदाचित सगळे प्रवासी गाढ झोपले होते. कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. तेवढ्यात अचानक एक विचित्र आवाज आला आणि माझं लक्ष त्या आवाजाकडे गेलं. तो आवाज माझ्या मागच्या सीट जवळून कुठेतरी येत असल्यासारखा वाटत होता. मी मागे वळून पाहिलं, पण माझ्या मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. काही क्षणासाठी सगळं अगदी सामान्य वाटलं, पण लगेचच मला आठवलं की थोड्या वेळापूर्वी माझ्या मागच्या सीटवर एक बाई बसलेली होती. मी पुन्हा नीट पाहिलं, पण तिथे खरंच कोणी नव्हतं. ती बाई अचानक कुठे गेली हेच मला कळेना. मी स्वतःला समजावत म्हणालो, कदाचित ती बाई पुढच्या सीटवर कुठेतरी गेली असेल. त्या विचाराला मी फारसं महत्त्व दिलं नाही आणि पुन्हा डोळे मिटले. थोड्याच वेळात अचानक बसला जोरात धक्का बसला आणि माझे डोळे उघडले. मी पाहिलं तर बसमधले सगळे लोक उलटे सुलटे पडलेले दिसत होते. आत अंधार असला तरी बाहेरून येणाऱ्या प्रकाशात मला फक्त त्यांची वाकडी तिकडी अंगप्रत्यंग दिसत होती. घाबरून मी माझा मोबाईल काढायचा प्रयत्न केला, पण मोबाईल हातात येईपर्यंत सगळं काही पुन्हा आधीसारखं शांत झालं होतं. ते सगळा माझा भ्रम होता की माझं स्वप्न हेच मला कळत नव्हतं. मनात एक विचित्र भीती निर्माण होऊन गेली होती. तेवढ्यात माझं लक्ष खिडकीबाहेर गेलं. बस खूपच वेगाने पुढे धावत होती. जणू ड्रायव्हर कुठल्या तरी नशेत गाडी चालवत होता. गाडीचा वेग मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे हे मला लगेच जाणवलं. ते पाहून माझी भीती आणखी वाढली. माझ्यासोबत काहीतरी खूपच विचित्र घडत होतं किंवा त्याहूनही भयंकर काहीतरी होणार होतं. भीतीमुळे माझा घसा कोरडा पडला होता. मी वरच्या सामान ठेवायच्या जागेतून माझी बॅग काढण्यासाठी हात टाकला. तेवढ्यात मला एक विचित्र स्पर्श जाणवला. जणू कुणाचा हात माझ्या हाताला लागला होता, पण त्या जाणीवेआधीच माझ्या डोळ्यांसमोर एक कापलेला हात लटकताना दिसला. मी घाबरून तो दूर ढकलला आणि हात पटकन मागे घेतला. घाईघाईने मी मोबाईलची फ्लॅशलाईट चालू केली. तेव्हा कळलं की तो हात नव्हता, तर माझ्या बॅगेचा स्ट्रॅप होता. पण तो हात समजून मी इतका घाबरलो होतो की माझं अंग थरथर कापू लागलं. आता मला थोडाफार अंदाज आला होता, काहीतरी नक्कीच अघटित घडतंय. काहीतरी असं होतं जे माझ्या समजण्याच्या पलीकडचं होतं. मी माझ्या सीटवर बसून विचार करू लागलो, आता पुढे काय करायचं. बस अजूनही वेगाने धावत होती. आपण नेमके कुठे आहोत याची मला काहीच कल्पना नव्हती. तेवढ्यात अचानक बसमध्ये एक भयंकर दुर्गंधी पसरली. इतकी तीव्र दुर्गंधी होती की माझी तब्येत बिघडू लागली. बसच्या सगळ्या खिडक्या बंद होत्या. मी माझ्या सीटजवळची खिडकी उघडायचा प्रयत्न केला, पण ती कदाचित जाम झाली होती. कितीही जोर लावला तरी ही खिडकी उघडली नाही. शेवटी मी उठून थेट कंडक्टरकडे गेलो. मी त्याला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझं म्हणणं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मी पुन्हा म्हणालो, मला खूप विचित्र वाटतंय, माझी तब्येत खराब होते, ही दुर्गंधी मला सहन होत नाहीये. तेव्हा कंडक्टरने एक अत्यंत विचित्र आवाज काढत उत्तर दिलं. तो आवाज ऐकताच माझ्या अंगात जणू विजेचा झटका बसला. तरीही राग आवरून न ठेवता मी ओरडलो, कसला माणूस आहे तू?
माझा जीव जाणार आहे. त्याच्या तोंडातून निघालेला तो हसण्याचा आवाज, ते हसू, ते सगळं ऐकून मला प्रचंड राग आला. मी माझी बॅग उचलली आणि बसच्या दरवाजाजवळ येऊन उभा राहिलो. एकदा मागे वळून मी त्या कंडक्टरकडे पाहिलं आणि बसच्या दरवाजाचा हँडल ओढण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा उघडलाच नाही. तो कंडक्टर निर्जीव स्थिर नजरेने माझ्याकडे बघत होता. मी त्याच्यावर जोरजोरात ओरडू लागलो, बस थांबवा, मला या बसमध्ये प्रवास करायचा नाही, मला खाली उतरवा, नाहीतर मी तुमची तक्रार करीन. पण त्याने माझ्या एकाही शब्दाला उत्तर दिलं नाही. आणि तेवढ्यात मी असं बोलत असतानाच बसमधले सगळे प्रवासी एकाच वेळी माझ्याकडे पाहून हसू लागले. ते सगळं दृश्य इतकं विचित्र होतं. त्यांचे आवाज, त्यांचे चेहरे, सगळंच भेसूर वाटत होतं. ते पाहून आणि ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. अनेक लोकांचे चेहरेच गायब झालेले होते. कुणाचा हात नव्हता तर कुणाचं डोकंच नव्हतं. संपूर्ण बसमध्ये कुठून तरी एक विचित्र भेसूर हसण्याचा आवाज येत होता. आपला जीव वाचवण्यासाठी मी तिथून उठून थेट ड्रायव्हरच्या कॅबिनकडे धावलो. आत पाहिलं तर ड्रायव्हर मृत अवस्थेत पडलेला होता आणि बस स्वतःहूनच वेगाने पुढे धावत होती. ते दृश्य पाहून माझे हातपाय थरथर कापू लागले. माझ्यासोबत हे सगळं काय घडत होतं याची मला काहीच कल्पना येत नव्हती. ते सगळे लोक हळूहळू माझ्या दिशेने सरकू लागले. घाबरून मी बसची काच फोडून बाहेर उडी मारायचा प्रयत्न केला आणि त्याच क्षणी एक प्रचंड मोठा अपघात झाल्यासारखा आवाज झाला आणि माझं भान हरपलं. किती दिवसांनी मला शुद्ध आली होती हे मला माहीत नव्हतं. एवढंच जाणवत होतं की मी डोळे उघडू शकत नव्हतो, शरीर हलवू शकत नव्हतो. संपूर्ण अंगात प्रचंड वेदना होत होत्या. काही दिवसानंतर जेव्हा मला नीट शुद्ध आली तेव्हा कळलं की माझा एक पाय तुटलेला होता. चेहऱ्यावर अनेक छोटे प्लास्टर लावलेले होते आणि मी मागील 3 आठवड्यांपासून रुग्णालयात होतो. मी थोडाफार बरा झाल्यानंतर घरच्यांनी मला सांगितलं की मी एका गावाजवळील खाईत पडलेल्या अवस्थेत सापडलो होतो. जेव्हा मी त्यांना बसबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या आजूबाजूला कुठेही कोणतीही बस नव्हती. काही दिवसांनी मी स्वतः अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला कळलं की माझ्यासोबत झालेल्या अपघाताच्या काही दिवस आधीच त्याच रस्त्यावर एका सरकारी बसचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात ड्रायव्हर, कंडक्टर आणि बसमधले सर्वच प्रवासी मृत्युमुखी पडले होते. कदाचित मी त्याच बसमधून प्रवास करत होतो. कदाचित हा सगळा एक भयानक चकवा होता आणि मी त्यात अडकलो होतो.